नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्ही आजच्या ह्या परिक्रमेची आहे ना जी सुरुवात आहे ना एक भीमकुंड या ठिकाणावरून भीमांनी जे तपस्या केली भीमांचं जे पावन जे तीर्थ आहे त्या ठिकाणावरून उत्तर तट देव तट त्या ठिकाणावरून आम्ही आजच्या परिक्रमेची सुरुवात केली. ते थंडी जास्त असल्यामुळं आम्ही थोडंसं लेट निघतोय आणि ही नर्मदा मैयाचं दर्शन घेतले. दर्शन घेऊन भगवान सूर्यदेवाचं दर्शन घेतले त्या ठिकाणी आणि हर हर नर्मदे मा नर्मदाची निर्मल जलधारा में निर्मळ साबून सुनाय या ठिकाणी याचं दर्शन घेऊन आम्ही निघलो. नर्मदे हर ते यार या ठिकाणी बघा परिक्रमा दरम्यान आपल्याला चालत असताना जात असताना ह्या आजच्या दिवशी आपल्याला एवढे जे झाड दिसतात पेड़ दिख रहे हैं ना ये सब आहे ना बेल आहे. हे सब बेल आहे. बेलाची झाडं आहेत. ही कितीतरी बेलाची झाडं आहेत इथे जे पाहून तिथं बेल आहे. जसं काय आपल्याला वाटतं बेलघाटे पण बेलघाटे आपल्याला पुढं भेटणार आहे तिथे सुद्धा आपल्याला सगळी बेलाची झाडं आहे तिथे भरपूर असा अख्खा डोंगरच बेलाच्या झाडाचा आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर इथं बघा ना नर्मदा मैयाच्या किनारी कितीतरी काय आपल्याला आहे ना देवाची एक हेच आहे देणंच आहे. या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारी हे जर पाहिलं तर सगळे बेलाचंच हे इथे कितीतरी बेलाचे झाडं या ठिकाणी जर पाहिले तर जसं काय बेलघाट आहे म्हणजे एक नर्मदा मैयाचे आपण जर बोललो ना या ठिकाणी नर्मदा मैयाचे आपल्याला आहे ना एक हेच नर्मदा मैयाचं किमयाच बोलतो ना आपण असं या ठिकाणी बघायला आपल्याला भेटतं. या नर्मदा मैयाच्या किनारी मार्गावरती आपल्याला या किनाऱ्यावरती कुठेही गेलं तरी असे कंकर आहेत या ठिकाणी. नर्मदा मैयाचं स्थानच असे नर्मदा मैया ज्या ठिकाणावर निघत त्या ठिकाणी आजूबाजूला एक 2 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला कंकर भेटेल या ठिकाणी. नर्मदे अरे बघा नर्मदा मैयाचं असं रूप झालेलं आहे या ठिकाणी आणि आम्ही किनारा मार्गे परिक्रम असे नर्मदाचा किनारा शोधत अमरकंटक या ठिकाणी जिथे नर्मदा मैया का उगम है इस तरफ हम लोग जा रहे हैं. ये पूरा ऐसा परिक्रमवासी ये देखो ऐसे जा रहे हैं हम लोग. हे सब परिक्रमवासी ऐसे आ रहे हैं आणि हम लोग जा रहे हैं. ये ऐसा ये क्या है फटाफट निकलने का है हमको. उधर से आ जाओ. ये अरे तू तिकडनं ये पुरी उधर से आ जाओ. बाबा काय जाएंगे इधर उधर जाते हैं और बोलते बाद में उधर से आओ उधर से. उन्होंने पहले ऊपर जाके देख लिया तो रास्ते बता रहे हैं कि ये बा ये ऐसा रोड आहे. हे सगळे परिक्रमावासी आहे ना रोड शोधण्याच्या याच्यामध्ये या ठिकाणी. तो चलो कैसा जिधर से रास्ता है उधर से पकड़ने का अपने को. ये नर्मदा मैया जी है नर्मदा मैया के साथ अपने को चलने का है. नर्मदा मैया के साथ चलने का हम लोग को. ये सामने अमरकंटक आता आम्हाला आज थोडं जंगल लागणार आहे या ठिकाणी. नर्मदे हर नर्मदा परिक्रमावासी ये देखिए बाणगंगा नदी क्रॉस करते हुए अपने को ये जो नदी संगम एक बाणगंगा नर्मदा जी को मिलता है. ये जो नदी है बाणगंगा भीमकुंड से आगे आएंगे तब अपने को मिलेगी बाणगंगा नदी. बहुत पवित्र नदी है ये पवित्र नदी आणि एक मुख्य धारा है. बाणगंगा नदी जो है ना जो मुख्य नदी है नर्मदा मैया का प्रमुख नदी है. ये जो नदी नर्मदा मैया का संगम है ये बाणगंगा नदी. ये देखिए नर्मदे यार ये पहाड़ों से निकलते हुए आ रही है नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना आता आहे ना बेलघाट या ठिकाणी जाण्यासाठी आहे ना आता बाणगंगा नदी आहे ना भीमकुंड बाणगंगा नदी आहे ना पार करून पुढे आलेलो आहे.
आणि हे नर्मदा मैया आहे. आता इथून बघा ना, आपण इथून पाहू शकतो या ठिकाणी हे नर्मदा मैया पलीकडचा तट किती जवळ आहे. आता मैया किती आता येते हे, आता जे बाणगंगा नदी संगम गेला, आता आपल्याला जुलिया नदी संगम राहिली आहे. म्हणजे नर्मदा मैयाचं ह्या तटावरती आहे ना, जेवढे नदी संगम असेल ना तो संपलेला आहे. फक्त एकच नदी राहिली, जी पहिली नदी येईल ती ही दुसरी होती बाणगंगा उत्तर तटावरची, आणि दुसरी जुली ती नदी आहे. बघा नर्मदा मैया आता इथे किती छोटी होत. आता ही जरी एक नदी संगम गेला ना तर नर्मदा मैया अजूनही छोटी होणार आणि बालरूपात येणार. त्यावेळेस ती बालरूपात येणार आणि स्वतः तिथून निघणार बालरूपातून, आणि त्यानंतर तिला थोड्या ज्या भाग्यवान नद्या असतील त्या भेटत जाणार. मैयाची गाळा भेट घेऊन पुढे निघणार संगच ते लोक. आणि या ठिकाणी असा नर्मदा मैयाचा किनारा आहे. किनाऱ्यामार्गे आमची जी परिक्रमा आता 2 दिवसाच्या अंतरावरती आम्ही अमरकंटक या ठिकाणी जाणार आहे. पण आम्ही किनारा असा शेवटपर्यंत सोडला नाही. कितीतरी आम्हाला किलोमीटर लागलेले आहेत. वाकडे तिकडे फिरायचे, इकडे तिकडे चालायचे, कारण शेतांमधून रोड नसतो. अरे पण 70 वर्षाचे 65 वर्षाचे एक जे MP वाले ते आमच्या संघ आहेत, ते बिचारे चालतात ओढताण करून. या ठिकाणी पाहिलं तर असं आमचा हे बघा, हे परिक्रमा असे पुढे चाललेत. ती मैया एकटी, अजून एक मैया, 3 मैया आहेत या ठिकाणी. नर्मदे हर नर्मदे. या ठिकाणी बघा नर्मदा मैया किती छोटी आहे या ठिकाणी. असं तुम्हाला आहे ना छोटं रूप, ज्यावेळेस किनाऱ्यामार्गे आम्ही चालतो ना त्यावेळेस असं छोटं रूप तुम्हाला दाखवत जाणार मी या ठिकाणी. आणि संपूर्ण तुम्ही माझ्या आहे ना याच्यामध्ये ना व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. हे अमरकंटकपर्यंत मी आहे ना संपूर्ण तुम्हाला आहे ना असं मैयाचं रूप दाखवत जाणार. ही नर्मदा मैया आहे. तुम्हाला वाटत असेल ही नर्मदा मैया, पण एकदा बघा अमरकंटकला जाताना अशी नर्मदा मैया, ज्यावेळेस आम्ही किनारामार्गे येतो ना त्यावेळेस असा किनारा असतो या ठिकाणी. पाहिलं तर बघा किती सुंदर आहे नर्मदा मैयाचा किनारा या ठिकाणी. आणि ही मैयाजी आहे, मैयाजी तो तट आणि हा तट बघा किती जवळजवळ आहे. एकदम हाताला हात येईन असा सुद्धा तट होऊ शकतो, एवढा जवळजवळ तट झालेला आहे नर्मदाजी का. आणि नर्मदाजी का एवढं जवळ असं रूप झालेलं आहे की बालरूपात चाललेली आहे नर्मदाजी. आता जर पाहिलं तर असं या ठिकाणी बघा, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. हे त्याला परिक्रमा अशी चाललेले आहेत असे या ठिकाणावरून. आणि आम्ही आता बेलघाट या ठिकाणी चाललेलो आहे. जे रामकुंडावरून आहे ना बाणगंगा नदी पास करून आल्याच्यानंतर रामकुंडाला होतं. रामकुंडाला आमचा आहे ना तिथे सदावर ते रामकुंड या ठिकाणी, तिथे सदावर ते भीमांनी तपस्या केलेली जागा, ती पावन जागा त्या ठिकाणी आहे ना. आम्ही त्या ठिकाणून बाणगंगा नदी पास केली. बाणगंगा नदी पास करून थोडंसं शेतातून आलो. शेतातून आल्यानंतर परत नर्मदा मैयाच्या दर्शनासाठी आलो. दर्शन घेऊन आम्ही आता किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे. आणि हा आमचा असा किनारा मार्ग आहे. आणि आम्हाला आता जसं मैयाचं जवळ येईल तसं आम्हाला छोटी बालरूपात येत जाईल. आणि आता एकच राहिले फक्त जुईया नदी संगम राहिला आहे उत्तर तटाचा. जुईया नदी संगम आहे उत्तर तटाचा, देवतटाचा. आणि त्यानंतर नर्मदा जी अकेली रहेगी, क्योंकि नर्मदा जी अकेली चलेंगी फिर नर्मदा के साथ. आणि बाद में जो जितना नदी नर्मदा जी के गला भेंट करती है वही नदी आगे मिलते जाएंगे, रत्ना सागर तक मिलती है. तो नर्मदा जी बहुत बड़ी होती है. अभी देखो ना कितना छोटा रूप है जगह पे नर्मदे. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाजी, ही जी आम्ही उभं आहे ना हा उत्तर तट आहे. आणि एवढे इथं मच्छी आहे ना, मोठमोठी मच्छी आहे या ठिकाणी जर पाहिली ना नर्मदा मैयाजीच्या. आणि हा जो उत्तर तटावर देवतटावरती पलीकडचा लगेच जर पाहिला तर तो दक्षिण तट आहे. आणि या ठिकाणी तिथे ना छोटासा काही आश्रम आहे पलीकडे. आणि नर्मदाची अशी फिरलेली आहे ना या ठिकाणी, सरळ जर गेलं ना अशी फिरून आलेली आहे, परत सरळ तशी गेलेली आहे त्या ठिकाणी. हे नर्मदाजी काही ना छोटे इथं कुंड बनवलेत. नर्मदाची समजतसुद्धा नाही या ठिकाणी. तर आम्ही या ठिकाणावरून पलीकडून तसं त्या ठिकाणावरून जाणार आहे. आणि हे नर्मदाजी असं आहे या ठिकाणी. इथून नर्मदाजी, नर्मदे हर. इथे बघा मच्छी कशी काय करते, किती मोठी मच्छी आहे. नर्मदे हर. या ठिकाणी बघा नर्मदाजी
अशी आहे नर्मदाची, अशी वळून आलेली आहे. हेच ठिकाण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर इथे नर्मदाची आहे ह्या ठिकाणी, जर पाहिलं तर थोडी ह्या ठिकाणी. आणि आम्ही जिथं उभं आहे हे उत्तर, पण नर्मदाची आहे ना ते तिकडनं तशी आलेली आहे त्या साईडनी. आणि इथे किती मोठं असं आहे ना, मध्यभागी एवढं मोठं आहे ना डिस्टन्स, म्हणजे कुंड तयार झाले त्या ठिकाणी. आणि असंच तुम्हाला सरळ सरळ जर जाण्याचा जर प्रयत्न केला आणि सरळ सरळ जर दाखवलं ना, मी तुम्हाला आता मी दाखवतो. नर्मदाच्या तिकडनं आल्याच्या नंतर अशी आली आणि ह्याच ठिकाणावरून हा जो आहे ना, मी अमरकंटककडे चाललेलो आहे. अमरकंटक आता जवळ आलेलं आहे आणि नर्मदाची एवढी लहान रूपात झालेली आहे ना इथे, ते आपण आहे ना पाहिलं तर तुम्ही पाहू शकता. एवढे लहान रूप आहे आणि मोठमोठी इथे ना सर्वात मोठमोठी मच्छी आहे या ठिकाणी. एवढी मोठमोठी मच्छी आहे ना, ते बघा इथे नर्मदाची आलेली आहे इथपर्यंत. आता इथे असं एक झालेलं आहे, इथे बघा नर्मदाची कसं झालेलं आहे या ठिकाणी. बघा ना नर्मदाच्या याच्यात किती मोठमोठे कुंड आहे, पत्थर आहेत मोठमोठे. त्या ठिकाणावरून नर्मदाची चाललेली आहे या ठिकाणावरून. आपण पाहू शकता या ठिकाणी. बघा नर्मदाची इथं किती छोट्या छोट्या रूपात आहे हे ठिकाण. हे पण पहा आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हे नर्मदाचे हे असं नर्मदाचे झालेले आहे. आम्ही देवतटावरती आहे बघा, इथे बघा हे ठिकाण बघा नर्मदाची. कशी नर्मदाची आहे इथे, नर्मदे हर.